शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय बांधकाम सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पानमळा सिंहगड रोड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे संयोजन बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत घरत यांनी केले। बाळासाहेब ठाकरे यांच्या लौकिकास साधेसा उपक्रम हाती घेण्याचे ठरवल्याने राष्ट्रीय बांधकाम कामगार सेनेने बाळासाहेबांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त हे शिबिर घेतले। या रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। या शिबिरादरम्यान प्रत्येक रक्तदात्याची आरोग्य तपासणीही करण्यात आली। यासाठी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली होती। या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा 1 लाखाचा अपघाती विमा मोफत उतरवण्यात आला। तसेच प्रत्येकाला रक्तदानाचे प्रशस्तीपत्रकही देण्यात आले। रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानाची आजची असलेली गरज याबाबत जनजागृती व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। बाळासाहेबांच्या स्मृतिदिना दिवशी याचे आयोजन करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे अनंत घरत यांनी सांगितले। या शिबिरासाठी घरत यांच्यासह श्रीनाथ विटेकर, किशोर कांबळे, प्रसाद चावरे, कृष्णा भोसले, अक्षय तेलगी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम पुण्य स्मृती दिनानिमित्त भारतीय कामगार सेना महासंघ संलग्न राष्ट्रीय बांधकाम कामगार सेनेतर्फे आपण रक्तदानाचा हा महायज्ञ घेतलेला आहे। यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं यासाठी आम्ही त्यांना आवाहन सुद्धा केलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आता भेटलेला आहे। आणि या पुण्यामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी आपण सकाळला आणि अनेक पेपरला बघितलं होतं की रक्ताचा तुटवडा जाणवत आहे। यासाठी आपण रक्ताचा हा कार्यक्रम आयोजन केलं होतं।